नमस्कार मैत्रिणींनो, चला आज बनवूया आपण काहीतरी नवीन स्पेशल बनवूया. व्हेज मराठा बनवूया आपण आज भाजी. रेस्टॉरंट स्टाईल बनवूया मस्त छानपैकी घरच्या घरी. आज श्रीमंत योगी आई सगळ्यांचा महिन्याचं पात्र आहे, त्याच्यामुळे काहीतरी नवीन बनवूया म्हटलं, म्हणून ही आयडिया सुचली. चला म्हटलं आता व्हेज मराठी आपण काय काय साहित्य लागतील ते बघूया. 3 चिरलेले मोठं काप करून घ्यायचे, 3 कांदे, 2 टोमॅटो, धने, मोठी इलायची, छोटी इलायची आणि दालचिनी, तीळ, काजू 15 ते 20, 2 मसाले, तिखट, हळद, मीठ. हे नंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. आणि हे आहे ग्रेव्हीचं साहित्य. आणि ही बेडगी मिरची आहे काश्मीरी. कोफ्ता बनवण्यासाठी आपण लागणारे साहित्य बघू. हे आहे पत्ता गोबी किसलेली, हे आहे गाजर बारीक किसलेलं, हे आहे पातीचा कांदा, हे आहे बीन्स, हे आहे किसलेलं पनीर, हे बेसन, हे कॉर्नफ्लॉवर 1 वाटी आहे सगळं साहित्य. आणि हे स्मॅश केलेला उकडून घेतलेला बटाटा. मसाला भाजून घेऊया. कसा मसाला भाजायचा आहे ते बघा. आता तेल घालूया आपण. तेलामध्ये आपण हे धने, मोठी इलायची, छोटी इलायची आणि दालचिनी, आणि कांदा आणि टोमॅटो. थोडा ब्राऊन होऊ द्यायचा कांदा, थोडा नरम. नंतर आपण टोमॅटो ॲड करूया थोडे. आणि मसाले मुद्दामून मी थोडंच का फ्राय केले, पूर्ण हे मसाले भाजूसतात ते जळून जातील, त्याच्यामुळं ते तोपर्यंत भाजतात. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला वाटतं की आपण म्हणजे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर भाजी खातो, तर एकदम छान म्हणजे असं सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला पण तशी भाजी जमली पाहिजे. तर सगळ्यांना जमतं, फक्त प्रयत्न करा. हे असं साहित्य घ्यायचं व्यवस्थित बघून, आणि सगळ्यांना म्हणजे थोडी चवमध्ये थोडा बदल होईल, पण प्रयत्न जर केले तर सगळ्यांना केला जाईल ही भाजी. आता आपण टोमॅटो घालूया. हे पूर्ण आपण आता छान पूर्ण नरम होऊ दे, तेव्हा ग्रेव्ही छान येईल मस्त. त्याला परत आता ही आपण मिरची पण टाकून घेऊया. हे मिरचीनं कसं आहे छान लाल कलर आणि करी वगैरे येते. हे तिखट अजिबात नाही आहे मैत्रिणींना. हे तीळ आणि काजू. मस्त रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा कशी बनवता हे व्यवस्थित बघा, आणि छान तुम्ही ट्राय करून बघा घरी, नक्की जमेल तुम्हाला. आता हे पूर्ण ग्रेव्हीचं नरम होईपर्यंत आपण कोफ्त्याचं साहित्य कसं बनवतात ते कोफ्ता बनवून घेऊया. आता हे स्मॅश केलेले बटाटे, पत्तागोबी तुम्ही बारीक किसूनही घेऊ शकता आणि चॉपरमध्येही बारीक करू शकता. ही गाजर, ही पातीचा कांदा. हे पातीचा कांदा होता म्हणून मी टाकला, नाहीतर तुम्ही पत्तागोबी आणि गाजर पण घेऊ शकता. आणि हे बीन्स. अजून तुम्ही याच्यामध्ये सिमला मिर्च ॲड करू शकता, काकडी ॲड करू शकता. असं नाही की लगेच म्हणजे सामान लगेच सगळं लागतंच म्हणून. किंवा तुम्ही गोबी आणि गाजर पण चे पण बनवू शकता. आणि हे बटाटे तर आहेच. आणि याच्यामध्ये आपण मीठ घालणार नाही, कारण पत्तागोबीला लगेच पाणी सुटतं ना. सगळ्यात शेवटी आपण हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपण मीठ घालणार. आणि हे पनीर किसलेलं आहे 1 वाटी. हे कॉर्नफ्लॉवर आहे. आणि हे बेसन. आणि कोथिंबीर. आणि हे 1 चमचा तिखट टाकलं. चिली फ्लेक्स टाकतात कोणी कोणी, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी तिखट टाकलं. काही ॲड केलं चालेल.
आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया. शक्यतो याला थोडं अजून पाणी लागेल किंवा नाही पण लागू शकणार. आधी असं पूर्ण मेजरमेंट बघायचं, कारण बटाटे टाकलेले आहे आपण, त्याच्यामुळे हे पूर्ण होऊ शकेल. हे बघा आता छान मी दोन्ही हाताने मिक्स करून घेतलं आहे. आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे. ह्या स्टेजवर आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता मी याच्यात पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही. आता थोडं ॲटोमॅटिक मीठ यानं पाणी सुटून जातं. हे बघा आपलं छान मस्त ग्रेव्हीचा मसाला तयार आहे. हा छान भाजलेला आहे आणि एकदम छान सुगंध सुटलेला आहे. हे बघा आता थोडं थंड झाल्याच्यानंतर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करू. तोपर्यंत आपण हे कोफ्ते बनवून घेऊ. हे बघा कोफ्ते आपण छान बनवून घ्यायचे आणि थोडे मोठालेच बनवायचे, म्हणजे आपल्याला रेस्टॉरंटचं फील येईल खाताना. लगे छोटे छोटे असं बनवू नका. हे असे छान बनवून घ्यायचे कोफ्ते. आणि आपण नेहमी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये धाब्यावर जेवण केलं तर फर्स्ट टाईम जर गेलो आपण तर आपल्याला म्हणजे वाटतं की हे कसं बनवलं आहे असं. आपण जर भाजी मागवली अशी वेगळी, आता ही व्हेज मराठा आहे, शक्यतो कोणी ट्राय करत नाही घरी, पण मग ही व्हेज मराठा भाजी अशी म्हणजे त्याच्यामध्ये काय कोफ्त्यामध्ये काय टाकतं नेमके आपल्याला वाटतं असते की कशी बनवली. तर काही अवघड नाही मैत्रिणींनो, हे असं छान बनवले जाते अशा प्रकारे. हे आपण कोफ्ते बनवून घेतलेले आहे आपले. आता आपण गॅसवर कढई ठेवून तेल गरम झाले की कोफ्ते तळून घेऊया. तेल गरम होईपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. हे मस्त थंड झालेलं आहे आपलं ग्रेव्हीचा मसाला. म्हणजे थोडं छान मस्त स्मूथ ग्रेव्ही तयार होईल. हे बघा छान मस्त स्मूथ झालेली आहे आपली ग्रेव्ही. हे बघा सगळे मसाले वगैरे सगळं बारीक झालेलं आहे ते आपले. पूर्ण ग्रेव्ही आपली झालेली आहे पूर्ण. हे बघा पूर्ण छान काश्मीरी मिरची टाकल्यामुळं तरीवाली छान मस्त लाल कलर आलेला आहे. आता आपण याला छान फ्राय करायला ठेवूया. ही ग्रेव्ही तयार आहे मैत्रिणींनो, याला आपण थोडं फ्राय करून घेऊया. तेल ॲड करूया. आपण ग्रेव्ही त्याच्यामध्ये मैत्रिणींनो पाणी टाकायचं नाही. जेवढी गिरवी फक्त आपलं ते मिक्सरचं भांड्याला जे लागलेलं आहे ते थोडं विसरून टाकायचं आणि नंतर आपल्याला ॲड करायचं आहे पाणी. आता याला छान मस्त कलर येऊ द्यायचा आहे. आता हे याला आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील आता कलर येऊ द्यायला. ही ग्रेव्हीला पूर्ण कलर सुटेपर्यंत, पूर्ण ग्रेव्ही होईपर्यंत आपली तेल पण तपलेलं आहे. आता पूर्ण तेल तपू द्यायचं, थोडं मिडियम गॅस करायचा आणि आपले आता हे कोफ्ता आपण तळून घेऊया. आणि पूर्ण छान मस्त लाल होऊ द्यायचे कोफ्ते. हे बघा छान असे अजून लाल होऊ द्यायचे कोफ्ते. छान मीडियम हीटवर तळून घ्यायचे. आणि ह्या छान छान रेसिपीसाठी आपली गावरान रेसिपी, कोणताही स्वीट पदार्थ, रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल छान छान आता आपल्या रेसिपी रोज पडणार आहेत. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं क्लिक करा. छान मस्त लाल होऊ द्यायचे आहे. मीडियम हीटवर तळू द्यायचे म्हणजे छान आतमध्येपर्यंत तळला जाईल.
हे बघा आपले हे छान मस्त झालेले आहे, मस्त लाल तळून झालेले आहे. आपण हे आता सगळे तळून घेऊयात. आणि मैत्रिणींनो, तुम्ही समजा एखाद्या वेळेस कोणताही माझं चॅनलने अजून कोणतेही चॅनल तुम्ही बघून जर ट्राय केलं तर बऱ्याच जणींचे कंप्लीट असतं त्यामध्ये जमलं नाही, तर त्यांचं मेजरमेंट वेगळं असतं. आणि आपल्या घरी किती मेंबर आहे आणि आपण किती पदार्थ बनवू लागलो, किती भाजी बनवू लागलो, किती क्वांटिटीमध्ये बनवू लागलो, त्यानुसार आता आपण स्वयंपाक तर रोजच करतो. आपलं रोजचं मेजरमेंट कसं असतं, आपले बरोबर 4 मेंबर असले, 3 मेंबर असले तर आपण तितकंच हळद मीठ वगैरे तिखट वापरतो. तसंच तुम्ही काय करायचं, तुम्हाला जे पदार्थ बनवायचा त्याच पदार्थानुसार आपलं किती साहित्य झालंय त्याच्यानुसार तिखट मीठ वापरायचं. तर कसं म्हणजे बिघडणारच नाही कोणता पदार्थ. नाही तर तुम्ही काय करता, आपलं जे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार साहित्य घेता आणि जे दाखवल्याप्रमाणे हळद तिखट मीठ जर टाकलं, मसाला एवढा टाकला समजा ह्या प्रमाणात, तर तुमचं ते एक तर खारट होईल, तिखट होईल किंवा ते बिघडून जाईल. त्याच्यामुळं तुम्ही समजा क्वांटिटी किती घेताय त्याच्यानुसार तुम्ही बघायचं. आणि समजा माझं आता हे मी मेजरमेंट दाखवलं ह्याचप्रमाणे तुम्ही केलं तर तुमचं अजिबात चुकणार नाही. आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली. याच्यामध्ये आपण तयार म्हणजे थोडी अजून होऊ द्यायची आहे, पण आपण हे ॲड करून घेऊया आपण काढलेले मसाले वगैरे. हे मिक्स करू छान. मम्मी काय बनवलं आज? छान व्हेज बनाना बनवलं बेटा. वाव, आईला पण हेच आवडतं. हां, असं वेगवेगळं आवडत होतं ना आईला, त्याच्यामुळे बनवलं. टेस्टी झालं पण. हो. हे बघा बरं आता चांगल्यापैकी, हे बघा छान मस्तपैकी आता कलर बदलत चाललेला आहे आपला ग्रेव्हीचा. अजून थोडा बदलल, अजून होऊ द्यायची आपल्याला थोडी. हे बघा छान मस्त आपले कोफ्ते बनवून झालेले आहेत मस्त. हे बघा आता किती छान एकदम कलर आलेला आहे बघा. आपला किती व्हाईट कलर होता आणि आता किती छान मस्त कलर आलेला आहे ग्रेव्हीला. आता आपण याच्यामध्ये थोडं, आणि हे तेल पण हे आपण गरम पाणी केलेलं आहे हे आपण ॲड करूया. आणि आपल्या ग्रेव्हीनुसार आपल्याला किती कशी ग्रेव्ही पाहिजे तसं पाणी ॲड करायचं. आणि टाकून ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. थोडं आता आपण पाणी टाकल्यामुळे थोडं 1-2 बबल्स येऊ देऊ, उकळी येऊ देऊ. हे बघा छान झालेलं आहे आपलं ग्रेव्ही, मस्त छान ग्रेव्ही झालेली आहे. चला आपण आता व्हेज पराठा. आणि आपल्याला समजा हे कोफ्ते जे आहे ना, कोणी याच्यात पण सोडू शकतं आणि असं पण सर्व करू शकतं. तुम्हाला जसं वाटेल तसं करू शकता. छान मस्त अशी ठेवायची. अशी छान आता वरतून पण आपला मसाला छान त्याला लावून घ्यायचा. थोडी कोथिंबीर. हे बघा हे तर आपलं तयार आहे, रेडी. असं सर्व करू शकतो आपण पाहुणे वगैरे आलं तर. आणि घरी जर आपल्याला लगेच जेवायचं असेल तर लगेच आपण असे कोफ्ते बनवून असे मिक्स करू शकता. आणि तुम्हाला थोडी पातळ वगैरे ग्रेव्ही बनवायची असेल तर बनवू शकता. यस. हे बघा कशी वाटली आपली रेस्टॉरंट स्टाईल व्हेज पराठा भाजी. तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि जमती का नाही ते बघा. छान मस्त बघा आणि कमेंटमध्ये सांगा खरंच जमली का. आणि ही पहिल्यांदा मी ट्राय केलेली आहे घरी भाजी, पण एकदम छान झालेली आहे. आता मी तुम्हाला पोळीसोबत हे करून दाखवते कशी झाली. हे बघा छान झालेली ते आहे. आता मी तुम्हाला अशी छान तोडून दाखवते. तुम्ही याच्या घरी तुम्ही नान पण बनवू शकता, चपाती बनवू शकता, तंदूर बनवू शकता,
आता मी ही पुरी बनवलेली आहे, हे बघा किती छान मस्त एकदम नरम झालेली आहे आपली कुर्ती, अशी छान. घे बेटा. आता मला उपवास आहे, नाही तर मीच खाल्लं असतं. वाव, रेस्टॉरंट स्वामी झालेली आहे.